नमस्कार. आज आपण बनवणार आहोत माझ्या आईच्या हातचं पारंपरिक माईन मुळ्याचं लोणचं. चला तर मग बघूया कसं बनवायचं. हे 1 किलो मुळे आणलेत. हे पाण्यात टाकायचं. हे 2-3 तास भिजवायचं आणि नंतर 3 तासाने भिजल्यानंतर हे मुळं खरडा घ्यायचं. चमच्याने घ्या, सुरीने घ्या, कशाने पण घ्या. हे खरडायचं सगळं. हे सगळं स्वच्छ करून काढायचं. हे असं खरडायचं आणि ह्याला अजिबात घाण ठेवू नका. हे सगळं स्वच्छ करायचं, नाहीतर ही घाण ठेवलं असतं तरी राहणार नाही. मुळं लोणचं राहत नाही, आज टिकत नाही. हे वर्षानुवर्ष ठेवायचं असते. ह्याला वर्षभर तर काही होत नाही, चांगलं राहते. हे असं खरडायचं बघा सगळं. हे असं खरडून झालं की बाजूचं हे सगळं काढायचं. आहे सगळं बुडका काढायचा आहे. शेंडा बुडका काढून घ्यायचा कडे. हे असं स्वच्छ झालं. आता दुसऱ्या पाण्यात टाकायचं. हे आता ही खरडून घेतली मी सगळं. आता हे दुसऱ्या पाण्यात टाकतो आणि हे आता खरडून झाले. आता हे बारीक चिरून पण घेतो. चिरून दुसऱ्या पाण्यात टाकायचे. बारीक बारीक फोड्या करायच्या. हे असं सगळं चिरून टाकायचं आणि परत चिरून झाल्यानंतर एक पाणी बदलायचं. सगळं चिरायचं आणि परत पाणी बदलायचं. स्वच्छ धुवून घ्यायचं. हे आता हे चिरून झाले. आता हे चांगल्या पाण्यात धुवून घ्यायचं आहे, म्हणजे काळे पडत नाही. हे स्वच्छ धुवून घेतलं की नाही परत हे नितळाय काढायचं आहे. हे पाणी सगळं नितळायचं. कोरडं व्हायला पाहिजे सगळे. हे सगळं पाणी नितळल्यानंतर हे असं सगळं पाणी नितळायला पाहिजे आणि मग हे पुसून घ्यायचं. हे नंतरनं फोडी पुसून घ्यायच्या, कोरड्या करायच्या फोडी. हे तेल घेतले 1 वाटी, मोहरीची डाळ अर्धी वाटी, साखर अर्धी वाटी आणि हळद 1 चमचा आणि मीठ आहे ते 1.5 वाटी आहे आणि मोहरी 1 वाटी आणि बुक्का 1 वाटी आणि लवंगा 10 लवंगा आहेत. हे मेथ्याचं अर्धा चमचा आहे. हिंग पूड 4 चमचे घ्यायचं आहे आणि तिथनं 1 लिंबू चिरला आहे, ते फोडीवर पिळून घ्यायचं आहे आणि हे 4 लिंबाच्या फोडी केल्यात त्याच्यात मिक्स करताना घालायचे आहेत. ही मोहरी बारीक करून घ्यायची आहे. आपल्याला बारीक करून जरा पाकडायची पण आहे आणि ही डाळ तशीच घातली तर चालते. ही तेल कडवून घेतले. आता ह्यात 10 लवंगा घेतल्या ते टाकतो आणि ही तेल गार झाल्यानंतर मग मिक्स करायला घेतो. मसाला एका जागी करून घेतो. आता ही मोहरी आणि मेथ्या बारीक करून घेतल्यात. हे आता सगळे एका जागी मिक्स करतो. ही मीठ 1.5 वाटी आहे. हे चमचाभर हळद आहे. अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी डाळ, बुक्का 1 वाटी. सगळं हे आता मिक्स करून घेते. एक जीव सगळा करून घेतो. अर्धा लिंबू घेतला ही करतो. 1 लिंबू सगळा ह्याच्यावर पिळून घेतो ह्या फोडीवरने, म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत. फोडी पांढऱ्या दिसतात ह्याच्यामुळं, लिंबाच्या रसामुळं. आणि हे मिक्स करून घेतो हे रसाचं. हे लिंबाचा रस घातलं की नाही फोडी पांढऱ्या येतात. आणि ही लिंबू चिरलेलं ह्यात घालतो, मिक्स करतो फोडीत सगळ्या. हे 4 लिंबू मिक्स करून घेतो. हे असं आता मिक्स करून घेतलं आहे. आता तेल गार झालं आहे, त्यात हिंग पूड घालतो 4 चमचे. आता हे सगळे करून त्या मसाल्यात घालतो.
तर हे सगळं पाक मिक्स करतो. हे तेल घातलं आता हे वल्ला झाला मसाला सगळा. आता ही एक जीव करायचा आणि ही फोडीत कालवून घ्यायचं. त्या फोडी सगळ्या हलवून असं खालवर करून हलवून हे करून घ्यायच्या. सगळे एक जीव व्हायला पाहिजे या फोडीत. सगळं आता हे कालवून घेतले. खालवर करायचं हे सगळं पाक. एकसारखा मसाला व्हायला पाहिजे. याला मसाला लागायला पाहिजे फोडीशनी. हे बघा कसा मसाला लागला आहे की नाही. आता हे सगळा मसाला घालून झाला आहे. आता हे थोडा मसाला ठेवला आहे खाली बरणीत घालायचा, म्हणजे खालीली ही होते. आणि हे वरती राहिलेला मसाला वरती घालायचा. आता मी सगळ्या फोडी भरून घेतो यात बरणीत. आणि ही बरणी वाळवून घेतल्या, कोरडी केल्या पुसून घेऊन. आणि ह्यात भरतो मी लोणचं. वर्षानुवर्ष टिकतं, काही होत नाही लोणच्याला. फक्त 4-5 दिवसांनी हे परतायचं. खालवर करायचं म्हणजे टिकतंय. हे भरून झाले. आता ह्याच्यावर मसाला घालायचा आणि हे 2-3 दिवसानं हे खालवर करायचं, परतायचं जरा हे खाली बरोबर. आणि ह्याला आता टोपण लावतो. तयार आहे माईन मुळ्याचं लोणचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.